ओके ओके. सर्वांना नमस्कार. एकदा बरेच जण जॉईन होत आहेत, होऊ द्या त्यांना. कसे आहात सर्वजण? मजेत? ठीक. चला, आता एक नवीन विश्व, नवीन बघा काय असतं माहिती का, काळानुसार बदलणं हे ज्याला समजलं ना तो कधी पुढे असतो. आणि जनरली बदल मनुष्य स्वीकारत नाही. पिढ्यानं पिढ्या अगोदर आपले लोक शेत्या करायचे, ते नोकरीला जाऊ देत नव्हते. म्हणजे ते बदल स्वीकारायचे का नाही, पण ज्यांनी नोकरी करायला लागले आता नोकरीच करायला लागते म्हणतात, आता नोकरीच करायची म्हणतात, आता शेती करत नाहीत. सर आवाज तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित. संभाजीनगर. संभाजीनगर. यस यस यस. अरे वा, छान छान. चला बघा, जास्त वेळ नाही आपल्याकडे, कारण तुम्ही सगळे बिझी आहात. तुमचा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण ऍक्च्युअल आता पॅरेंट्सचा वेळ भेटणं म्हणजे लई मुश्किल गोष्ट झाली. आता माझ्याकडे 400 मुलं असायचे तुम्हाला सांगतो ऑफलाईन क्लासला, आणि पॅरेंट्स मीटिंग मध्ये किती यायचे माहितीये का, 20, 25, 30, 50 च्यातच. म्हणजे एवढे बिझी आहेत आपले पालक. पण तुम्ही वेळेतला वेळ काढून आले त्याबद्दल धन्यवाद. आता काही गोष्टी आपण चर्चा करणार आहोत थोड्याशा. सर्वात पहिला पॉइंट आहे आपला वेळेचा, नंतर मी तुमचे प्रश्न घेणार आहे. हा, सर्वात पहिलं काय आपला टायमिंग. बघा, आपला टायमिंग असणार आहे इव्हिनिंगला, एक तर सायंकाळी 5 ते 6 किंवा 6 ते 7, या दोन पैकी एक आपण डिसाईड करणार आहोत. काही अडचण आहे का तुम्हाला याच्यामध्ये? हा, 8वीला आहे ना ते, तो टायमिंग? नाही ना, म्हणजे तुम्ही 8वी मध्ये बी आहे का? हा, म्हणजे माझी बहीण आहे 8वीला. नाही नाही, या दोन पैकी एक आपण करणार ना. हा हा, कळलं का? 6 ते 6, सॉरी 5 ते 6 आणि 6 ते 7 या दोन पैकी एक आपण वेळ कोणाला तरी देणार. कळलं आता? हो. हा, 5 ते 6, 6 ते 7 यामध्ये एक 7वी असेल आणि 8वी असेल आणि 9वी असेल. हो. तर यामध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? एकदा मला सांगा. सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान आमचे मुलं 6 वाजता घरी येतात 6 ते 7 घ्या सर. 6 ते 7 9th वाल्यांचा 6 ते 7 सर. 6 ते 7 हो. 9th वाल्यांचा. चालेल. 9चा आपण 6 ते 7 ठेवू. ठीक आहे, ओके. आता आणि लक्षात घ्या, वेळेचं काही नाहीये त्याच्यामध्ये. ओके. प्रॉब्लेम काय माहितीये का, काही गोष्टी तुमच्या डोक्यातून तुम्हाला काढायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट कोणती माहितीये का, लाईव्ह क्लासच केला पाहिजे असं काही नाहीये. कळलं का? रात्री 6 ते 7 ना? हा, रात्री 6 ते 7 ना? हा, रात्री 8वी 9वीच्या बॅचेस रात्री आहेत. हो कारण आमच्या मुलांची सकाळी स्कूल असते. हो हो हो, सकाळी 6वी 7वी. चालेल, ठीक. आणि ऐका तर खरी, आता एक मुद्दा काय आहे, समजा तुम्ही तो क्लास करू शकत नाही, बरोबर, तर तुम्ही रेकॉर्डिंग क्लास जशाला तसा पाहायला भेटतो आपल्याला. काय असतं माहितीये का, लाईव्ह जबरदस्ती करण्यात अर्थ नसतो. थोडे माईक बंद ठेवा ना प्लीज, माईक बंद ठेवा ना प्लीज प्लीज. थोडस समजून घ्या ना. जे बाहेर आहे ना वावरात गिवरात, त्यांनी माईक बंद करा, ते आवाज येतो खूप हवेचा. स्पीकरचं काय झालं? ओके, काही जण फॅन लावून बसले मस्त, आवाज माईक. हे बघा, माईकचं बटन खालचं बंद करा ना तुम्ही प्लीज. अशाने कसं होईल बरं, मला सांगा बरं. आहे का? मी कसं बोलू? नंतर बोला ना, ज्यावेळेस बोलायचं ना त्यावेळेस माईक सुरू करा, ठीक आहे? हा, आणि सध्या कोणीच बोलायचं नाही, सध्या फक्त मी बोलणार. सध्या कोणालाच बोलायचं चान्स नाही, बस. बघा, हा, ओके, थँक्यू. अरे बापरे, लावण्या मॅडम, सर तुमचा आयडी बंद, माईक बंद ठेवा प्लीज. हा, ओके, माईक सुरू करा नंतर. बघा, आपला टायमिंगचा इश्यू काहीच नसतो, कारण आपला क्लास पूर्ण रेकॉर्डेड. सोहमच्या आयडीवर कोण आहे, मी तुम्हाला ब्लॉक करून टाकील. हे बघा, मी आता सरळ ब्लॉक करणार. ते काय नुसते खेळून पाहिले ना, कधी ते ना लाईव्ह क्लास केला ना कधी काही केलं, ते फक्त खेळायला लागले त्या संग. एक सेकंड. हा, आता खेळू नका त्याच्यासोबत, थोडं दूर ठेवा त्याला. हा, अंतर ठेवा.
आणि जेव्हा बोलायचं ना, आता मी स्पेशल तुमच्यासोबत बोलणारे, प्रत्येकासोबत बोलणारे मी, काय अडचण नाही, तुमच्या प्रत्येकाचा प्रश्न घेणार मी आणि मुद्दाम लाईव्ह मीटिंग घेतलेली सर्वांच्या समोर, ऐक नाही. बरं, आता बघा, सगळ्यात पहिला काय, वेळला काही महत्व नाहीये. आपला लाईव्ह लेक्चर तुम्हाला कधी पण पाहता येतं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, बरोबर. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, संध्याकाळी 6 ते 7 किंवा 5 ते 6 काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. शक्यतो आपण 6 ते 7 ठेवू, ठीक आहे. आपण सगळेजण बोलले, तुमचं ऐकलं, कारण तुम्ही सगळ्यात मोठे आहेत. कसं आहे, मोठ्या जाऊला मान द्यावा लागतो, है ना. सगळ्यात मेन मोठ्या भावाला मान देणं लागतो. आता आपली संस्कृती तशी आहे. आता लहान जाऊ बिचारी काम करू करू मरती, तिला काहीच नाही. आता तसे तुम्ही 9वीत आहे, तुम्हाला मान आहे म्हणून भेटला, नाही तर तुम्ही 6वी 7वीत असते तर तुमचं काहीच ऐकत नव्हतं. आता म्हणजे तुम्हाला तर काही बोलायचं कामच नाही. बाकी 6वी 7वी मध्ये आमचे भांडणं व्हायच्या मार्गावर आलते. बरं झालं आम्ही सगळे लांब लांब येतो, तिथं असते तर भांडणं झाले असते. आता काय माहितीये का, सगळ्यात पहिले तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही एक एक विचारा आणि प्रश्न रिपीट करायचा नाही. आता तुमचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तो कोणता, वेळेचा. आता तुम्ही 6 ते 7 करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अजून काही वेळेचा प्रॉब्लेम आहे का कुणाचा, म्हणजे असेल तर आपण थोडंसं डिस्कशन करतो मी त्याच्यावरती. हो. लावण्याची आयडिया, हा बोला सर. 5 ते 6 आहे मला प्रिफर्ड वेळ आहे, त्याच्यानंतर मला अवेलेबल नाही, मी पण घरी. 6 ते 7 काऊन नाही बरं मग? आणि मोबाईल माझा घरी नाही राहू शकत, मी जरा ड्युटीला जात असतो. बर, अजून हॅलो. मला पण 5 ते 6च पाहिजे. बर, 5 ते 6, चला अजून. सर माझ्या मुलाचे 6 ते 7च आहे. हो 6 ते 7. हॅलो. हे बघा शाळेतून, हे बघा जे शाळेतून मुलं, ऐका 2 मिनिटं ऐका. आता हे बघा 6 ते 7 तुमच्यासाठी चांगला राहील. मी सांगतो ना, 2 मिनिटं ऐका ना, ठीक आहे. 6 ते 7 तुमच्यासाठी चांगला राहील. का बरं? 6 ते 7. कारण मुलं घरी येऊन थोडं फ्रेश होतील. बघा 9वीचा अभ्यासक्रम मोठा आहे बरं का, 9वीचा अभ्यासक्रम मोठा असतो. पार्ट 1 पार्ट 2 सायन्स पार्ट 1 पार्ट 2 असतात, त्यानंतर मोठा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे त्यांना फ्रेश व्हायला थोडा वेळ द्या. आल्या जर ते अभ्यासाला बसले तर ते पण बोर होऊन जातील. आणि तुम्ही तुमचं नका ना बघू, आणि पालकांना जा ना, कुठं जायचं तिकडं, तर तुम्ही येरी होईल काय, तुम्ही इतके पैसे कमवणार मुलांसाठी की ते काहीच करणार नाही. मग पहिली गोष्ट आहे. हॅलो. हा बोला ना मॅडम. सर माझी मुलगी शाळेतून येते 6:30 वाजता सर, त्याच्यामुळे ऍक्च्युली तिला सकाळचं टायमिंग प्रिफर होईल सर. नाही सकाळी तर मग एक काम करायचं ना, मग रेकॉर्डेड क्लास तुम्ही सकाळी करू शकता ना. तो झालेला क्लास तुम्हाला जशाला तसा पाहायला भेटेल सकाळी. तुम्ही एक रुटीन बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि जर काही इन्क्वायरी वगैरे असेल तर मग मी मेसेज करू का? मग हो बिलकुल, मेसेज कॉल करायचा. पण त्याच्या आधी ऍक्च्युली माझ्या मुलीचे 12:30 ते 6:30 टायमिंग आहे स्कूलचं, त्याच्यामुळे तिला घरी यायलाच 6:45 वाजतात. हे बघा, काहीच तिला नंतर क्लास करायची इच्छा पण राहत नाही, कळलं का. काय करा माहितीये का, सकाळी 7 वाजता उठली ना तर तेच लेक्चर सुरू करायचं, असं समजायचं लाईव्हच चालू आहे, बरोबर. ओके ओके आणि चालेल. क्वेरी असेल तर मग तुम्हाला मेसेज करा ना, कॉल करा, मेसेज करा, 24 तास अवेलेबल आहे मी. ओके थँक्यू. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर आम्हाला 6 ते 7च जमेल. हा चालेल ना, आपण 6 ते 7च फिक्स करणार आहे शक्यतो, मॅक्झिमम 80%. रामकृष्ण हरी शेठ. रामकृष्ण हरी, बोला ना. अरे बापरे, बोला ना ताई. 6 ते 7च ठेवा दादा टाइम. चालेल 6 ते 7 आपण फिक्स करू, किंवा आपण नंतर मग चेंज करूया ना. हे बघा सुरुवात तर होऊ द्या. आता काय असतं माहितीये का, सांगा. हा बोला. मुलांची शाळा कसं 11 ते 5 आहे आमच्याकडे. मग त्याच्याने 5 वाजता शाळेतून आले तर ते थोडंसं फ्रेश होतील आणि मग बसतील. बरोबर. आता याच्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रोवर्सी. हा आता एक आपली फॅमिली आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारे वाद नाही करायचा, आपल्याला कुठल्याही प्रकारे उलट काही जण उलटे असतात, ते हो म्हणलं की हे नाही म्हणतात, हे नाही म्हणलं की असलं कुठेही नको. सगळेजण आपल्याला आपल्या मुलाची काळजी. तुम्हाला आता एक सांगतो, तुमचे जे मुलं आहेत 9वी आणि 10वीचे असे मुलं आहेत, तुम्हाला सांगतो काचाच्या पेक्षाही नाजूक भांडे आहेत. आता थोडं सायन्सच्या दृष्टीनं सांगतोय. दादा 1 मिनिट मोबाईल द्या बरं मला. तुम्ही माईक बंद करा, माईक बंद करा. हा
बघा जे 6वी 7वीचे मुलं आहे ना, थोडं माईक बंद करा ना एकदा, नंतर बोलतो ना मी तुमच्यासोबत. हॅलो सर, मी सीमा. हा बोला ना, बोला. हा बोला ना सीमा मॅडम, बोला. फीस किती आहे? अरे 90. बापरे, हे बघा ते बाकी मी सगळं आहे ते 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 काय काहीच विचारू नका सध्या. थांबा तुम्ही. फी कशी आहे, कसं भरायचं, काय भरायचं ते तुम्हाला ग्रुपवर सगळं कळेल. जे सार्वजनिक प्रश्न आहे ते आपण आता मी घेणार आहे, ठीक आहे. आता प्लीज कोणी प्रश्न विचारू नका मधात. बघा सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचे मुलं. ओके, याच्या पलीकडं काहीच नाहीये. कारण कारण आता तुमच्या मुलाला किंवा मुलींना तुमची गरज आहे. हे बघा, मी त्यांचा मामा म्हणून बोलतोय मुलांचा, ठीक आहे. माता भगिनी आहेत, मी तुमचा भाऊ असं समजा. 9वी 10वीच्या मुलांचं शरीर हार्मोन्सवर चालतं. सायन्सच्या भाषेमध्ये शिकवायचं म्हणलं तर हार्मोन्स म्हणजे काय, एक आपले एन्झाईम्स तयार होतात आपल्या शरीरामध्ये आणि त्यानुसार मुलं रिॲक्ट करतात. आता 10वी मध्ये तुम्ही बऱ्याच मुलं मुली बोलताना पाहतात. ह्या गोष्टी आता मी हा विषय काढू नये, पण मी तो काढतोय मुद्दाम, तुम्हाला अवेअर करतोय. कारण झाल्याच्या नंतर काही गोष्टी करून फायदा नसतो आणि ती त्या मुलाची चूक नाहीच आहे. त्यामुळे 9वी 10वीचे मुलं हे हार्मोन्सवर चालतात. तुम्हाला त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या मनानं ते चिडचिड करतात. बघा आता 5वी पर्यंत मुलं खूप हुशार असतात, तुमच्या लक्षात आलं असेल. 4थी पर्यंत मुलं इतके हुशार असतात ना, 30चा पाडा 29चा पाडा असं काही पण तयार करतात. असं हुशारे हुशारे हुशारे. 7वी 8वीच्या पुढं बघा तुम्ही, 8वीच्या पुढं तुमच्या मुलांमध्ये खूप बदल झालेले आहेत. आता ते चिडचिड करतात, तुम्हाला खरं सांगत नाहीत, खोटं बोलतात. असं करतात का तुमची मुलं? यस करतात ना. तुमच्यापासून लपवतात काही गोष्टी, तुमची लाज वाटते त्यांना. मित्रासोबत शाळेमध्ये येऊ नको म्हणतात ना. यस 100%. असं का होतंय माहितीये का? कारण ते हार्मोन्सवर शिफ्ट झालेले, ते आता एका खूप अशा बारीक रस्त्यानं चाललेत, त्यांचा तोल कधीही जाऊ शकतो. त्यामुळं 9वी 10वीच्या मुलांना एक चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे, चांगल्या आहाराची गरज आहे, चांगल्या जेवणाची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा पालकांचा 2 वर्ष झाला नाही पाहिजे. आणि पालकांनी खास करून आता या मुलांवर चिडचिड करू नका. दीपालीच्या आयडीवर कोण आहे बरं? का बरं मग माईक सुरू करू? हा, हे बघा, ह्या मुलांना वर चिडचिड करून फायदा नसतो. ते तुटतात, ते तुम्हाला परत बोलणार नाहीत. त्यामुळे अभ्यास तर राहायला लांब, पण सगळ्यात पहिले त्यांना आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. माझा शिक्षणाचा उद्देशच तो असतो की मुलांना कंट्रोल करणं महत्वाचं आहे. आणि ते फक्त शिकवतानाच होऊ शकतं. स्पेशल ऐकत नाहीत मुलं. त्यामुळे प्रत्येक सायन्सचं लेक्चर त्यांच्या कसं कामी आहे, प्रत्येक गणित त्यांच्या जीवनामध्ये कसं कामी आहे, हे शिकवण्याचा माझा उद्देश आहे. आणि ज्यावेळेस त्यांना त्याचं महत्त्व कळतं ना, मग मुलं आपोआप त्या गोष्टी करतात. आता मला सांगा, पालकांना एवढ्या शिक्षणाची गरज काय बरं? का आली एवढी शिक्षणाची गरज तुम्हाला आत्ता? त्या वयात तुम्ही शिकले का 9वी आणि 10वी मध्ये? या प्रश्नाचं उत्तर ज्या पालकांकडे असेल त्यांनी मला उत्तर द्यायचं. तुम्ही 10वी मध्ये तसा अभ्यास केला का जसा आता तुमच्या मुलांनी करावा असं वाटते? कोणाकडे असं उत्तर आहे? जसा तुम्हाला वाटतं ना की तुमच्या मुलांनी अभ्यास करावा, तसा तुम्ही केला का सांगा? नाही ना. 100% नो. ऑफ मी सुद्धा नाही केला का? म्हणून तुम्ही डॉक्टर झाले. हे बघा, धन्यवाद सर. हे बघा, पण तुमचा मुलगा करल म्हणून गॅरंटी नाही. सो यस नाही, हे बघा, एक सायकोलॉजी काय म्हणते माहितीये का? हे बघा, मी जर तुमच्याकडून करून घेत असेल ती जबरदस्ती झाली. आता नियम पाळणं, आपण हेल्मेट घालतो. आता आपण हेल्मेट 90% लोक हेल्मेट का घालतात बरं डॉक्टर साहेब? दंड लागल म्हणूनच ना? नाही, सिक्युरिटीसाठी घालतात ना. नाही 90% लोक. अच्छा, हा. 90% लोक कशासाठी हेल्मेट घालतात? ट्रॅफिकचं चलन बसवणार. चलान. यस. आणि मला एक सांगा, जो जीवनावश्यक गोष्ट आहे तिला रूलची गरज पाहिजे का? ती प्रत्येकाने सेफ्टी सांभाळली पाहिजे. म्हणजे हाच नियम आहे ना प्रत्येक ठिकाणी लागू पडतो. आता मुलांनी शाळेत वेळेवर आलं पाहिजे, ते त्यांना बर्डन वाटतंय. लक्षात घ्या,
त्यांना तो नियम वाटतोय आणि तुमची मुलं तुमचा नियम पाळत नाही. तुम्हाला लिहून देतो मी, बिकॉज दॅट्स अ ऑर्डर. ऑर्डर ही मुख्याध्यापकाची बी शिक्षक पाळत नाही, मरणाच्या शिव्या माघारी जातात त्याला. कळलं का? सो आपल्या मुलांना फक्त त्याची इच्छाशक्ती तयार करणं हे सगळ्यात मोठं पालकांसमोर आव्हान आहे. आता आपण काय म्हणतो माहितीये का, आपल्याला बिल जास्त येईल म्हणून आपण इलेक्ट्रिसिटी आपली लाईट बंद कर म्हणतो. हे आपण चुकीचं मुलांना शिकवतोय. ऐका, आता मी जर काय म्हणलं, बाळा स्वरा लाईट बंद कर, आपल्याला बिल जास्त येते, हे चुकीचं आहे. हे काय आहे, ही ट्रेनिंग चुकीची आहे. याच्या उलट तुम्ही जर असं म्हणले लेकराला, बाळा अरे आपला फॅन जर आपण अनावश्यक चालू ठेवला तर कोणाच्या तरी घरातला फॅन बंद होईल, ज्याला गरज आहे. तुझा लाईट जर तू एक्स्ट्रा चालवला तर एखाद्या गरीबाच्या मुलाला लाईट भेटणार नाही, कारण तो महाग होईल ना. आणि महाग झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना तर मुलांना संस्कार हे वेगळे आहेत, हे खूप वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकच गोष्टीमध्ये मुलांना ऑर्डर्स फॉलो करत नाही, खास करून तुमचे 9वीचे मुलं. ते मग तुम्ही त्याला दुश्मन वाटता. ते फक्त भीतीपोटी अभ्यासाला बसतात, तुम्ही घरात आहे म्हणून. ते अभ्यास नाही करत आहे, ते तुम्हाला भीतायत म्हणून अभ्यास करतायत. जेलर सारखं काम झालं, तसं नाही झालं पाहिजे. प्रत्येक पालकांना मी सांगतोय माझ्या लेक्चर पासून, तुम्ही मुलांना 1 घंटा देणार. माझ्या लेक्चर सोबत बसता आलं तर व्हेरी गुड, समजलं? माझं लेक्चर करता आलं तर व्हेरी गुड. करता येईल का तुम्हाला मुलासोबत? हो सर. ओके. आणि अर्धे तर यस सर. हो सर. आणि 80% तर तुम्ही 80% तर तुम्ही मग व्हिडिओ पाहूनच येईल. ऐका, आता मी सांगतो, मी माझ्या मेन पॉइंट येतो. आता थोडं प्लीज, हे पालकांनी करणं गरजेचं आहे पहिल्या दिवशीपासून, म्हणून एवढं जीव तोडतोय मी. नाहीतर मला काय गरज आहे, पैसे घेतले जा तिकडं. ओके, बघा पालकांनी काय करायचं. हे बघ, एकदा माईक बंद करा ना बरं. तुम्ही माईक सुरू करून काय बरं मोठेपणा आहे हा. दीपाली याच्या आयडी वरचा माईक हे कंटिन्यू सुरू करतायत, ते खेळतायत त्यांच्यासोबत. हा बघा, तर पालकांनी काय करायचं. आता ऐका, ज्या वेळेस मी गणित सुरू करेल ना, तर हे गणित अडाणी पालकाला पण समजेल. याच्यात सगळ्यात अडाणी कोण आहे मग सांगा बरं, बोला. सर म्हणा मी इतका अडाणी आहे की माझ्या इतका अडाणी कोणीच नाही, त्याला शिकवतो मी. चला या 9वीचं आपण चॅप्टर आतापासून सुरू करू, पालकापासून. नाही समजलं तर मग मी जबाबदार. कोण आहे सगळ्यात अडाणी इथं? सर म्हणा माझ्या इतका अडाणी या पृथ्वीवर बी अवेलेबल नाही माणूस. बोला बोला, फोनवर बोला. मग सुरू करा ना माईक, बोला माझ्यासोबत. मीच अडाणी आहे सगळ्यात. अहो सर मलाच करावं लागेल ना, मग आता कोणीच बोट करत नाही. म्हणजे चला कोणीतरी जबाबदारी. पण तुम्ही तर दुकान चालवायले हो. वा रे वा, अडाणी माणूस दुकान चालवायला. तेच सांगतो, आता कोणी जबाबदारी घ्यावं लागेल ना मग. येस येस, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. हे बघा, आता तुम्ही जर जबाबदारी घेतली, तुम्हाला शिकवतो मी काही गोष्टी. काहीच नाही, 9वीचं पहिलं चॅप्टर आहे सेट. काय सेट? सेट म्हणजे संच. आता मला सांगा, बिस्किटाच्या पुड्यात काय असतं? बिस्किटच ना. मग बिस्किटाच्या पुड्यात काही दुसरं एखादं मधात काही चिप्स येईल का? नाही. हा, चिप्सच्या पुड्यामध्ये काय असतं? चिपच असेल. त्याच्यात बिस्किट येईल का? नाही. पैशाच्या डब्यात काय असतं? पैशाच्या डब्यात पैसे असतील. त्याच्यात झुरळ जाईन का? मग उघडं ठेवल्यावर जाईल ना सर. नाही, पण आपण बंद ठेव, मग तर तुमचं तर सगळे गांधीजी खाऊन टाकीन ते. ऐका, आता सेट चॅप्टर मध्ये काय मस्त इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. 9वीचं पहिलं सेट्स. काहीच नाही बघा, ज्याच्यामध्ये आपण फिक्स काहीतरी आहे असं सांगू शकतो तो सेट आहे, बरोबर. आणि ज्याच्यामध्ये फिक्स काही नाही सांगू शकत तो सेट नाही. सेट म्हणजे संच. कळलं आता? एक संच. ओके, सगळ्यात अडाणी तुम्हीच आहे ना. चला सांगतोय मी तुम्हाला. आता मला सांगा, वारांची नावं फिक्स आहेत का बरं? सगळ्या जणांची उत्तर सेम येतील का? एका डब्यामध्ये तुम्हाला चिठ्ठ्या लिहायचे, वाराचे नावं लिहायचे, त्याच्यामध्ये टाकायचे. सगळ्यांचे उत्तर सारखे येतील का? नाही. हा, वारांची नावं, वार बरोबर येतील ना. सगळ्याचे सारखेच येतील ना.
का चुकतील? हा नाही बर, मला सारखी सांगा, येते. तुम्हाला जर म्हणलं रेनबोचे कलर, रेनबो माहिती आहे ना, हा. इंद्रधनुष्य, हा इंद्रधनुष्य 3 7 कलर, हा सगळ्यांचं सारखं येईल? नाही ना हो, आलो वेगवेगळे कलर नाही ना, 7 कलर तर तेच आहेत ना त्याच्यात. हा तुमच्या मनाचं उत्तर येईल का वेगळं त्याच्यात? वेगळं कसं येईल? नाही नाही येणार ना. हा, पण आता मी काय म्हणलं माहितीये का, तुमच्या गावातले हुशार लोक, 5 हुशार लोक सांगा. आता 5 जणांनी जर लिस्ट केल्या तर सारख्या येतील का? नाही येणार. नाही येतील ना, कारण प्रत्येकाच्या दृष्टीनं हुशार माणूस वेगळा आहे. अर्धे तर पहिले सुरुवात आपल्यापासूनच करतील. त्यांचं बरोबर. 5 एकर वावर गेलं तरी ते म्हणून माहित का हुशार या जगात बी कोण नाही. ते तर आहे सर. तसं मग तो सेट नाही, तो संच नाही. इतके सोपे सोपे टॉपिक्स आहेत, एवढे सुंदर सुंदर कॉन्सेप्ट की तुम्हाला शिकायला मजा येईल, है ना. तर आणि मुलांना हे बघा, पालकांनी काय करा माहितीये का, मुलांना एक विश्वास द्या. अरे म्हणा बाबा, मला समजायला लागलं ना हे, तुला का नाही समजत? ओके. किंवा तुम्ही जर अडाणी येत म्हणा तू मला समजून सांग. हे बघा, घंटाभर बसा ना मुलासोबत, काय प्रॉब्लेम आहे? इकडे लोकांसंग कोणी वाळूच्या गंजावर बसलं, पार पाणी अंगाखाली घुसायला तरी बसायतले तिथं ते. कोणी वाट्यावर बसायला लागले, 4-4 घंटे गप्पा मारत बसतात. मुलांसोबत 1 घंटा मैत्री करा. कोण कोण करणार आहे? आता पहिले तुम्ही 9वीत ऍडमिशन घ्या. मी करेन सर. येस, बसावंच लागणार. शाबाश. हे बघा, लागणार नाही तुम्हाला, तुम्हाला मजा येणार म्हणा मला. हे पहा, आता तुम्हाला काय म्हणलं माहितीये का, चला आता आम्ही 9वीच्या सगळ्या पॅरेंट्सला एक मी ट्रिप देणार आहे. आता मला यावंच लागणार, आता कसं जमन? चला आपण काय करूया, सगळेजण एक आपण कॉन्ट्रीब्युशन करू, एक गाडी करू, सगळे मिळून डिझेलचा खर्च येईल तितका करू, आणि महाराष्ट्रभरातली काही काही ठिकाणाला भेट देऊ की कशा पद्धतीचे लोक आहेत. तर तुम्हाला यावं वाटणार का नाही वाटणार बरं? मग तुम्ही म्हणणार का, बापरे आता जावं लागन, आता आज नाही. त्याच्यात इंटरेस्ट आहे ना. बघा, दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, मला करावं लागणार, आणि नाही गाडी आता मी करणार, पटकन करणार. जसं एखादं लग्न असतं, असं वाटतं पटपट यावं, पटकन यावं. एखादी सिरियल असती, पटकन सुरू व्हावं असं वाटतं का नाही? जे IPL पाहतात ना, क्रिकेट, ते तर सकाळपासूनच पिशावानी करतात, कवा सुरू होतं. येस ऑर नो? मग खरा पालक कोण आहे माहितीये का? खरा पालक आपल्या मुलाची वाट पाहतो की माझं लेकरू कधी येतं. मी त्याला कधी प्रश्न विचारतो, कधी आम्ही सोबत एखादं गणित सोडवतो, आम्ही कधी एखादा विज्ञानाचा प्रयोग करतो. ह्याला म्हणायचं खरा पालक. आता मला मीटिंग अटेंड करावं लागन, आणि आता कसं होईन, आणि मी तर लयच बिझी माणूस. नाही. हे बघा, तुमचा सगळ्यात पहिला प्रेफरन्स आणि टाइम कोणाला दिला पाहिजे माहितीये का? तुमच्या मुलांना. आणि खास करून जर लहान असतील तर. हे बघा, 10वी नंतर तुमचे मुलं तुमच्यासोबत राहणारच नाही. तुम्ही त्यांच्या पाया जरी पडले, किती जरी राहील ना, ते राहणार नाही तुमच्यासोबत. लहान आहे ना तोपर्यंत. बघा, 9वी 10वी 2 वर्ष खरंच तुम्ही तुमच्या मुलासोबत आज फ्रेंडशिप करा. त्याला म्हणा, बाळा तू मला काही म्हणलं तरी चालतो, काही ताण घेऊ नको, बरोबर? त्याला ओढू द्या तुमच्यावरती, आणि ओढणं खाणं थोडं त्याचं, कळलं का? प्रत्येक वेळेस बॉस नसतं घरामध्ये. तुम्ही बॉस नाही आहेत का? बॉस आहेत तुम्ही. मग बॉस बदलतो बरं, मग बॉस बी बदलतो काही दिवसात. मग तुमची मजा आणतो देव. सो आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एका फॅमिली म्हणून राहायचंय. आणि मुलांसोबत अभ्यास जर केला ना तुम्ही, अरे नका का समजू द्या ना काही बी, पण अभ्यास तर करून तर पाहू, है ना. माझं म्हणणं काय, करून पाहू. हे करून बघा तुम्ही आजपासून. सायन्स किती अवघड आहे, एकदा पहा तर खरी, है ना. हे बघा, एकदा काय झालं माहितीये का, मी थोडा उलटा आहे. एक पिक्चर लागला, आम्ही D.Ed ला होतो. पिक्चर लागला, ते म्हणे हे पिक्चर लईच बोर आहे. सगळीकडं काय बोर पिक्चर काढला. मी म्हटलं जाऊन पाहू गाड्या, हो पिक्चर काहून बोर आहे. तर आम्ही तो पिक्चर पाहिला, खरंच तो आम्हाला आवडला. कारण
प्रत्येक गोष्ट हे तुम्ही पाहिल्याशिवाय समजल्याशिवाय कळणार नाही. आता बरेच जण काय म्हणतात, राऊत सर लय भारी शिकवतात, लय भारी शिकवतात म्हणून क्लास नका लावू. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, स्वतः लेक्चर करा, त्याच्यानंतर ठरवा. ओके, कोणाचं ऐकून करू नका, कारण कोणाचं ऐकून कराल तर तुमचा तेवढा विश्वास माझ्यावर राहणार नाही. आणि डॉक्टर, हे बघा, जो डॉक्टर तुमचं ऑपरेशन करणार, कोणीतरी म्हणलं ना हे डॉक्टर किडनी काढून घेतो बाबा, असं म्हणावं फक्त. मग बघा तुमचं ऑपरेशन तरी चांगलं होतं का. आणि चांगलं झालेलं ऑपरेशन सुद्धा तुमचं फेल होऊन जातं, कारण तुमच्या मनामध्ये शंका आली. क्लिअर. हे बघा, जे पालक लोक, हे बघा माझा फोकस जास्त पालकांना आहे. मी माझ्या व्हिडिओमधून पालकांनाच बोलेले, मुलांना कुठं बोलेले मी जास्त करून. मी पालकांनाच शिकवतोय. त्यामुळे पालकांनी सोबत 30 दिवस तरी करा तुम्ही, 30 दिवस तुम्ही द्या. ओके. आता बघा, माझी मीटिंग सुरू असताना ना माझ्या मुली माझ्या सोबत बसलेत. हे स्क्रीन नका बरं शेअर करू. कोण येते रिकामे कुटाने करायला लागले. सर 15 दिवसानंतर मीटिंग ठेवा एक. 15 दिवस झाले ना मग मीटिंग ठेवा एक. यस यस यस. आणि मी बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड देणार आहे, बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड. खरंच पाहूया कोण बेस्ट पॅरेंट्स आहे, जे स्वतःच्या मुलासोबत. हा, माझा मुलगा सेमी मध्ये आहे आणि त्याला थोडस बेसिक खूप कमी आहे, म्हणजे बेसिक येतं, जास्त नाही येत त्याला, थोडं कच्चा आहे अभ्यासामध्ये तो. चालेल. आपण एक बेसिकची बॅच आपण त्याच्यामध्ये ऍड करून देऊ, काय अडचण नाही. ठीक आहे. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल बघा. ओके. अजून सांगा तुमच्या काही अडचणी. हा, किरणच्या आयडीवर कोण आहे? किरण सर आवाज येतो का? हा, बोला बोला बोला. सर क्लासचं टायमिंग काय राहणार? कारण की आम्ही सकाळी गेले की संध्याकाळी येतो ना, मग 6 ते 7 6 ते 7 6 ते 7 म्हणजे संध्याकाळी का सकाळी? संध्याकाळी 6 ते 7. आणि माझ्या मुलाला घरी यायला 7:30 पावणे 7 ना, कारण की ते 12 ते 5:30 शाळा हा, असते. मग तो लेक्चर तो नंतर पण करू शकतो आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. ते लेक्चर कुठे जात नाही. हॅलो. हा, बोला. पुढचं कोण आहे? हॅलो. हा, बोला. रोहिणीच्या आयडीवर बोला ना. हा सर, तुम्ही मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी मधलं हे कसं मॅनेज करणार तुम्ही? नाही, मराठी मीडियम नाहीच आहे ना, सेमी आणि इंग्रजी. अच्छा, तुम्ही व्हिडिओ मध्ये तर सांगितलेलं की मराठी पण. नाही, ते म्हणजे 10वी साठी, 10वीचं येते. इथे फक्त आपण सेमी आणि इंग्रजीचं सेम बुक आहे, एकच बुक आहे इंग्लिश मधलं. इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम असं असणार का? हा, इंग्लिश बुक आहे ते. हो हो. बाकी हे बघा, अभ्यासक्रमाच्या बाबतीत काहीच अडचण नाहीये. बाकी तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे. हा, बोला ना. अजून कोण आहे? हा, विकास. हा, बोला ना विकास. 6 ते 7 टायमिंग सांगितलं ना, 6 ते 7. आणि ग्रुपवर कळेल बघा टायमिंग. 9वीचेच विद्यार्थी असणार का? हा, 9वीच ना, दुसरं कोण मग? 9वीच फक्त. 9वीचे विद्यार्थी 6 ते 7 ला असणार. हो, दुसरं कोण असणार मग? आणि पालक. हा, बजरंग सर बोला ना. वेगवेगळा आहे का? हा, टायमिंग वेगळा आहे, सगळ्या वर्गाचा टायमिंग वेगळा आहे. हा, बजरंग सर बोला. सर लाईव्ह क्लास टीव्हीला कनेक्ट होईल का? लाईव्ह क्लास काय म्हटले? टीव्हीला कनेक्ट करता येईल का? रेकॉर्डिंग ना? हा, टीव्हीला दिसत नाही आपला ऍपवर. टीव्हीला नाही चालत, कॉम्प्युटरला चालतं. कॉम्प्युटरला तुम्ही आरामशीर करू शकता, टीव्हीवर नाही चालत. कॉम्प्युटर. कारण टीव्हीचं तेवढं तेवढी क्षमता नसती टीव्हीची, ते ऍप नाही चालत. हॅलो. हा, बोला ना. बोला ना. हॅलो. हा, संतोषच्या आयडीवर कोण आहे? संतोष. मी काय म्हणते, 3 सब्जेक्ट आहेत ना, 6 ते 7 वाजेपर्यंत, म्हणजे एका दिवशी एक सब्जेक्ट असतो. एक तोच टॉपिक आपण कम्प्लीट करणार, त्याच टॉपिकवर आपण टेस्ट घेणार. वर्षभर अभ्यास करायचा आपल्याला, वर्षभर, काही चिंता नाही. हॅलो. हा, बोला ना. काय सब्जेक्ट कोणते मॅडम, ही मीटिंग ते तुम्हाला ग्रुपवर कळेल, सब्जेक्ट वगैरे सगळं. फक्त तुमचं दुसरे प्रश्न असतील सांगा, सार्वजनिक. तर तुम्ही दररोज होमवर्क घेणार का मग? हा, तुम्ही होमवर्क घेणार ना रोज? हो, तुम्हाला दिलं जाईल. हो. हॅलो. हा, लावण्याच्या आयडीवर बोला एकदा. लावण्या. सर ऍक्च्युअली ना, मोबाईल जर वापरला तर चालेल का मग, मी नसताना? काय ते? दुसऱ्या मोबाईलवरून जर वापरलं तर चालेल का? हो ना, तुम्ही दुसऱ्या मोबाईल मध्ये घेऊ शकता ना ऍप ना. हा,
पण ते काय झालं काय मी जे रेजिस्टर केलं ना दुसऱ्या मोबाईल मध्ये अलाव करत नाही ते ईमेल आयडी एक असल्यामुळे. तुम्ही तुमच्या नंबरनं लॉग इन करा ना. त्या मोबाईल मध्ये तुमच्या नंबरनं OTP टाकून लॉग इन करा, होऊन जातं. बरं ठीक आहे, ओके, धन्यवाद. हॅलो बाकी नाही बघा, ऍपच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम येणार नाही. Hello, ऍपच्या sir. बाबतीत आमची टीम रेडी आहे पूर्ण. हा हॅलो हा धनंजय सर बोला ना, धनंजय सर. सर वेळ ठरली का? हा वेळ ठरली का? मी आता join वेळ झालो. 6 ते 7, 6 ते 7. सर सब्जेक्ट मॅनेजमेंट कशी करणार सर तुम्ही? कशाचं? सब्जेक्ट म्हणजे आता कोणत्या दिवशी कोणता सब्जेक्ट घेणार असं घेणार आहे तर रोज हे तीन बघा, विषय घेणार. आपण एका हप्त्यामध्ये एक चॅप्टर आपलं बघा मॅथचं एक टॉपिक कम्प्लीट करणार आपण. मॅथचा असेल तर मॅथचा, दुसऱ्या हप्त्यामध्ये सायन्सचा, ठीक आहे असं. कारण त्यावेळेस त्याची लिंक लागतील, लिंक. ओके. हॅलो हा हा सर, काल लॅपटॉपला ते प्ले स्टोअरवर डाउनलोड करतो पण ते ऍप्लिकेशन डाउनलोड होत नाही तुमचे. ऍपची लिंक वेगळी आहे, ऍपची लिंक वेगळी आहे. तुम्हाला मी ऍपची लिंक ग्रुप मध्ये पीसीची लिंक वेगळी आहे. आम्ही करतो लॅपटॉपला कनेक्ट होत नाही ना आमचा. नाही पीसीची लिंक वेगळी आहे ना. पीसीची लिंक तुम्हाला भेटून जाईल ग्रुपमध्ये, ठीक आहे. हा लॅपटॉपला पाठवा लॅपटॉप. आता बघा, वेळेचा प्रॉब्लेम काय माहितीये का, ज्यांना लाईव्ह नाही करता आलं ते रेकॉर्डिंग क्लास पण आरामशीर करू शकतात कधी पण. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सपोर्ट देतोच, ठीक आहे. कुठल्याही प्रकारे. आणि 15 दिवस तुम्ही क्लास करा, तुम्हाला नाही काही प्रॉब्लेम वाटला तर पैसे पण रिफंड होतात. त्यामुळे काय माहितीये का, कमीत कमी फीस मध्ये मला शिकवायचंय मुलांना चांगलं, त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि आता तुमच्याकडे जर चांगली कॅपॅसिटी असेल, पैसा खूप सारा असेल तर तुम्ही खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. ते 15-20 हजार रुपये फीस घेतात, तुमच्या हिशोबाने तुम्हाला क्लास देतात. परंतु Hello, कसं आहे, sir. हा बोला ना. हे मराठी मीडियमचा मुलगा आहे आमचा. मराठीचं नाहीये सध्या. Hello. मराठीची पण बॅच नाहीये सध्या. हा सेमी आणि इंग्रजी झाली तर मग करूया गणित तुम्हाला. गणित इंग्लिश चालते ना आम्हाला, पण मराठीत नाही जमणार मग. नाही ते इंग्रजीमध्ये आहे ना. हो तसं इंग्रजी पण करणार, पण कसं आहे ते मग त्याला जमलं पाहिजे ते, असं म्हणणं आहे माझं. करून बघा, नाहीतर मग राहू द्या तुमच्या आकाराने, ठीक आहे. हे बघा पहिला होता तो इंग्लिश प्रेशराईज. मीडियमला, पण आता मराठी मीडियमला टाकलायला आम्ही. हे बघा, तुमचा पालकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, कोणी म्हणतं असं करा की ते तसं करतात, कोणी म्हणतं तसं करा. हे बघा, एकाच देवाच्या पाया पडाव, एकाच देवाची पूजा कराव. काही लोकांनी दरवर्षी शाळा बदलेले आणि अशा मुलांमध्ये काहीच फरक नाही. ओके. तुम्हाला काय करा, तुम्ही 1 वर्षभर माझा पूर्ण कोर्स करा, त्याच्यानंतर तुम्हाला दुप्पट फी परत देईल मी. तुम्ही मीटिंग मध्ये या, नंतर मला म्हणा सर तुमचा काहीच फायदा झाला नाही, तुम्हाला मी दुप्पट फी परत करेल. पण वर्षभर तुम्हाला पूर्ण करावं लागेल. तर हॅलो सर. हा बोला. पडणार तर काही व्हिडिओ दिसतील का मग? हा दिसतात झालेले लाईव्ह हो दिसतात. मग काही पाणी हॅलो. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्याने थोडा फरक पडणार आहे नेटचा. नाही ना, तुम्ही नंतर पण पाहू शकता ना. मी काय म्हणतो, लाईव्ह क्लासमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तरी काही ताण घ्यायचं काम नाही, नंतर करायचा रेंज आल्याच्या नंतर. क्लासच्या अगोदर हा क्लासच्या अगोदर काही पैसे टाकायला लागतील का? हो फी अगोदरच भरावं लागते. हॅलो. चला ठीक आहे. आता नाही, बघा तुमचे स्वतःचे प्रश्न मला मेसेज करा पर्सनल, किती फी काय आहे, कारण आपला 2 घंटे त्यामध्ये जाईल. फीचं वगैरे सगळं दिलेलं आहे मी, ग्रुपवर टाकून देतो परत एकदा सगळं. हा आता काही सर. हा बोला. हॅलो सर. हा जर आता उशीर आलोय, जॉईनिंग झालोय, हा, हा. क्लासचा वेळ सांगा. ते तुम्हाला तुम्हाला रेकॉर्डिंग हे बघा, जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी काहीच विचारू नका, पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल ग्रुपमध्ये. ओके. हॅलो. ओके सर. हॅलो. हा हॅलो. घेणार आहेत का तुम्ही? काय ते? टॉपिक झाला की एक्झाम्स घेताल का? हो टेस्ट पण रविवारी घेणार आहे आपण, टॉपिक झाला की. हॅलो सर. हा हॅलो. बोला ना. आपल्याला ते डिफेन्सच्या साठी काय अभ्यासक्रम यातनं होऊन जाईल काय? SSP आणि SSB चा काय तयारी मुलांची नाही, होईल हा शकत फक्त स्कूलचा अभ्यासक्रम आहे, स्कूलचा. डिफेन्स वगैरे काय नाही. स्कूलचा आहे का? हा, शाळेचे पुस्तक शिकवणार फक्त आपण. हा बरोबर. हा चला ठीक आहे. आता बाकी सगळं जे काय ठरलं ते आपण ग्रुपवर हा कधीपासून घेणार आहे तुम्ही? काय
क्लास कधीपासून सुरू करणार? आता उद्यापासून. उद्या तुम्हाला क्लास सगळी सूचना आज 5 वाजतापर्यंत सगळी सूचना येईल ग्रुपमध्ये. ठीक आहे. हॅलो हा हॅलो हा बोला ना बोला ना. ग्रुपला तुमचा नंबर पण पाठवा, त्याच्यावर पैसे पाठवायचे नंबर येणार. हे बघा पेमेंट कसं करायचं ते सगळं मी ग्रुपमध्ये टाकतो. त्याचा काही अवघड नाही ते. पेमेंट वगैरे कसं करायचं, काय करायचं. हा मराठी मीडियम झाला तर तुम्हाला कळवतो मी. सध्या मराठी मीडियम नाही. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा क्लास किती असतात? बघा टायमिंग कोणी विचारू नका. आता टायमिंगचं तुम्हाला कळणार आहे. ऑलरेडी झालेलं आहे आमचं 6 ते 7 सायंकाळी 6 ते 7 आहे टायमिंग. आता कोणी विचारू नका. चला पुढचं कोण आहे? बरोबर. हा सर मराठी मीडियमचा कधी होणार आहे? ते तुम्हाला कळलं नंतर. हा अजून बघा जरा वेगळे प्रश्न विचारा ना बरं. ते टायमिंग केव्हा असणार, फी कशी भरायची, मग काय फायदा बरं आपण मीटिंग घेऊ. हॅलो सर. ग्रुपमध्ये सगळं डिटेलमध्ये आता तुम्ही म्हणता ऐका 2 मिनिटं. तुम्ही म्हणता आमच्या मुलांना शिकवा आणि तुमचा गोंधळ पाहिला का कसा आहे. आणि काय ते शिक्षक मॅड होईल का नाही खरं सांगा बरं तुम्ही. हा होईल का नाही मॅड. बघा ना त्यांची माईक चालू. तुमच्या पॅरेंट्सला जर डिसिप्लिन नाही तर तुमच्या मुलांना कुठून डिसिप्लिन येणार आहे बरं. मग त्याला 2 दणके आणि बस कोपऱ्यात. हाताची घडी कर, तोंडावर बोट ठेव आणि 2 घंटे बोलायचं नाही. चला बघा आता पुन्हा मी सांगतो काय काय झाला जे उशिरा जॉईन झालेले. बघा टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते 7. मॅथ, सायन्स आणि इंग्लिश ग्रामर मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवस तुम्हाला क्लास करायचा. नाही आवडला तर पैसे पण परत. 1,500 रुपये फीस आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं गजानन राऊत नावाचं. सर्व ग्रुपवर सूचना येईल. ओके. सर क्लास ग्रुप मीटिंग वरच चालेल का? नाही ऍप्लिकेशन आहे ना. हे फक्त पॅरेंट्सला बोलण्यासाठी आहे. सगळं आपल्या ऍप मध्ये चालणार आहे. शिक्षण वगैरे सगळं. अच्छा त्याच्यावरच सगळं क्लास वगैरे. हा हे फक्त पॅरेंट्स मीटिंग आपण इथे घेतलेली आहे. फक्त तुम्ही बोलावं म्हणून. हा तर हे असा गोंधळ करतात. आणि मग तुम्ही म्हणता 1 to 1 आमच्या मुलाला शिकवा. तर तो 1 to 1 तुमचा मुलगा ध्यानावर बी तर पाहिजे ना. आम्ही बडबड करावं त्यानं तिकडं पाहत बसावं. सो रेकॉर्डेड क्लास आहेत, लाईव्ह क्लास आहेत, दोन्ही पण आहेत. आणि ऍपमध्ये तिकडून बोलता येत नाही. तिकडून सिस्टमॅटिक क्लास चालतो. एकदम खूप सुंदर आहे लाईव्ह क्लास ऍप्लिकेशन मध्ये. एक विषयाचे 1,500 सर्व कोर्स पूर्ण वर्षभराचे आहेत ते. दुसरं काहीच नाही त्याच्यात. 1,500 आहेत का सर? हा 1,500. हॅलो सर. हा सर महिन्यातून एक मीटिंग मुलांसाठी अशी जर अटेंड अशी जर घेता आली तर बरं पॅरेंट्स होईल. मीटिंग आपण घेणार ना. महिन्याला मीटिंग घेणार. तर मुलांची सुद्धा अशी घेता आली तर बरं होईल सर. बरं चालेल ना. मग एका दिवशी काय करू आपण लाईव्ह क्लास कॅन्सल करून मीटिंग घेऊ. पण या मीटिंग मध्ये असा गोंधळ होतो ना. बघा ना तुम्ही आता. हो नाही पण मुलांचं तुमचं कॉर्डिनेशन मग चांगल्या प्रकारे होईल सर. चालेल आपण पॅरेंट्स लोकांपेक्षा बोलण्यापेक्षा ना सर मुलांशी बोललं तर बेटर होईल. म्हणजे तुमचं बोलणं त्यांना समजेल. तसं शक्यतो पॅरेंट्स लोकांचं ऐकत नाही मुलं. त्याच्यामुळे तुम्ही मुलांना मॅडम मी लेक्चर मध्ये बी हे सांगतो. तुम्ही नका ताण घेऊ. मी फक्त सायन्स नाही शिकवत, मी फक्त मॅथ नाही शिकवत. ते तुमच्या पाया पडतात उद्यापासून ते म्हणतात माया मम्मी सारखी मम्मी या जगात बी नाही कोणती. तुम्हाला काय करायचं आम्ही सांगतो त्यांना शिकवताना. ठीक आहे. तुम्ही ते नका चिंता करू. तुमच्या मुलांची काळजी मी 100% घेतो. हो बघा हे माईक सुरू आहेत बऱ्याच जणांचे. हा मराठी सध्या नाहीये. मराठीवाल्यांनी बोलूच नका सध्या इथे. मराठीवाल्यांनी मला स्पेशल कॉल करा. ठीक आहे. हा घेतला चालतो ना बिलकुल. अरे इंग्लिश मध्ये शिकलेलं कधी बी चांगलं ना. तुमच्या भविष्यात कामी पडेल ना. चला आता जे काही झालं ते सगळं मी ग्रुपवर टाकतो. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला काय करायचं मेसेज करायचा व्हॉट्सअपवर. माझा नंबर आहे हा. या नंबरवर मेसेज करा. आणि ग्रुपची लिंक पण मी ओपन करतो. आणि ग्रुपमध्ये पण तुम्ही सगळ्यांच्या समोर मेसेज करा. ठीक आहे. ग्रुपमध्ये मेसेज करा. मी ग्रुप ऑन करतो. ठीक आहे. ओके. हा तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज करा. आपण ग्रुपमध्ये काही असलेल्या चॅटिंग्स पूर्ण करू. ठीक आहे.
चला आता जेवढं झालेलं आहे तेवढं ठीक आहे. बऱ्यापैकी आपण सांगितलेले, काही जण उशिरा जॉईन झाले. तुम्हाला ही रेकॉर्डिंग मी परत टाकून देतो, व्यवस्थित पाहून घ्या. लाईव्ह क्लासमध्ये असा गोंधळ नसतो. लाईव्ह क्लास खूप सुंदर असतं. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. उद्यापासूनचं सर्व नियोजन तुम्हाला 5 वाजेपर्यंत भेटून जाईल ग्रुपमध्ये. ठीक आहे. चला बाय, टेक केअर, काळजी घ्या. अभ्यासाला सुरुवात करा पहिल्या दिवशीपासून हा. आणि पालकांनी पण सोबत बसा. जे मी सांगितलं थोडा अभ्यास करा, स्वतःला बदला थोडंसं. चला भेटूया आपण क्लासमध्ये. काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करा. ठीक आहे. मी तुमचा रिप्लाय नक्की करा. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. ओके. जय महाराष्ट्र. हे मध्ये येतं काय तुमच्या मायला? हा बोला ना, काय झालं? हॅलो. आता म्हणाली पप्पा